खुनाच्या घटनेनं नाशिक शहर पुन्हा हादरलं असून शहरात पोलीस पुत्राचाच दगडानं ठेचून खून करण्यात आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील तारवाला नगर येथे बुधवारी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान दगडानं ठेचून पोलीस पुत्राचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचं उघडकीस आलंय। सकाळी काही नागरिकांना रक्ताच्या थरोळ्यात गगन याचा मृतदेह आढळून आल्यानं त्यांनी पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिली। गगन प्रवीण कोकाटे असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे। मेरी कंपाऊंड परिसरातील मराठा समाजाच्या वसतिगृहाबाहेर गगन प्रवीण कोकाटे या युवकाची मंगळवारी 20 तारखेला मध्यरात्री 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। पोलीस सेवेतून निवृत्त झालेले आणि मनमिळावू स्वभावाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोकाटे यांचा गगन हा एक लहान मुलगा होता। गगन यांची हत्या झाल्याची घटना समजताच अनेकांनी या परिसरात गर्दी केली होती। खुनाच्या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक ज्योती आमणे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केलाय। तपासासाठी श्वान पथक, फॉरेन्सिक टीमला देखील दाखल झाले आहेत। प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आल्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत।